सिक्कीमच्या राजाची पत्नी एक CIA एजंट होती, जिचे ध्येय होते सिक्कीमला भारतापासून वेगळे ठेवणं. मात्र भारताने हा अमेरिकन कट उधळून लावला. ही एक अशी रंजक कथा आहे जी प्रत्येक भारतीयाला माहीत असायला हवी. ही गोष्ट आहे 1950 सालची, जेव्हा भारत आणि सिक्कीम यांच्यात एक महत्त्वाचा करार झाला. या करारानुसार सिक्कीम भारताचं संरक्षित राज्य बनले, म्हणजेच संरक्षण आणि परराष्ट्र धोरण भारत सांभाळणार, पण अंतर्गत सत्ता राजाकडेच राहणार. त्या काळात सिक्कीमचे राजा होते पाल्देन फोंडुप नामग्याल. सत्ता त्यांच्या हातात होती, पण 1970च्या सुरुवातीच्या दशकात सिक्कीममध्ये जातीय तणाव वाढू लागला, राजकारणात गोंधळ माजला आणि बाहेरील शक्तींचा प्रभावही वाढू लागला. या सगळ्या वादाच्या केंद्रस्थानी होती एक वादग्रस्त व्यक्ती. ती होती राजांची पत्नी होप कुक. होप कुक अमेरिकेची होती आणि हीच गोष्ट संशयाचं मोठं कारण ठरली. तिने परदेशी पत्रकारांना राजवाड्यात आमंत्रित केले, मुलाखती दिल्या आणि सिक्कीमला जगासमोर स्वतंत्र देश मात्र जो भारताच्या दबावाखाली आहे असे चित्रित केले. यानंतर भारताच्या गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या. होप कुकच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवली जाऊ लागली. CIAशी संबंध असल्याच्या संशयावरून तिचा प्रोफाईल तयार करण्यात आला, ज्याला नाव देण्यात आले स्पाय क्वीन. इतकेच नाही तर अजित डोभाल ऑन अ मिशन या पुस्तकात असाही उल्लेख आहे की होप कुक अमेरिकन प्रभावाचे एक माध्यम असू शकते. त्यावेळी वातावरणही तसेच होते, कारण अमेरिकेने 1971च्या बांगलादेश युद्धात पाकिस्तानला उघडपणे पाठिंबा दिला होता. यामुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध ताणले गेले होते. भारताला भीती होती की CIA सिक्कीमला एक स्ट्रॅटेजिक प्रेशर झोन बनवेल आणि त्याचा वापर भारत आणि चीन दोघांविरुद्ध केला जाऊ शकतो. दरम्यान सिक्कीममधील परिस्थिती आणखी बिघडत गेली. जवळपास 75% लोकसंख्या नेपाळी वंशाची होती आणि असं म्हटलं जातं की राणीच्या प्रभावामुळे राज्यात सामुदायिक तणाव अधिक वाढला. लोक रस्त्यावर उतरले, आंदोलकांनी पोलीस ठाण्यांवर हल्ले केले, सरकारी कार्यालयांवर ताबा मिळवला आणि या दबावामुळे पोलीस यंत्रणाही कोलमडली. परिस्थिती आता राजाच्या नियंत्रणाबाहेर गेली होती. शेवटी स्वतः चोग्याल राजांनी भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींना टेलिग्राम पाठवून मदत मागितली. भारताने तात्काळ कारवाई केली. 17 माउंटेन डिव्हिजनचे सैनिक सिक्कीममध्ये पाठवण्यात आले. पण विशेष म्हणजे भारताने अत्यंत कमी बळाचा वापर केला, मात्र संवादातून परिस्थिती शांत केली. हळूहळू सिक्कीममध्ये शांतता परत आली. दरम्यान वाढत्या दबावामुळे 1973 मध्ये होप कुक सिक्कीम सोडून अमेरिकेला परत गेली आणि पुन्हा कधीच परत आली नाही. आता कथा अंतिम टप्प्यात पोहोचली होती. 8 एप्रिल 1975 रोजी राजाने एका करारावर स्वाक्षरी केली, ज्यात सिक्कीमचे प्रशासन भारताकडे सोपवण्यात आले. यानंतर 14 एप्रिल 2075 रोजी जनमत चाचणी झाली आणि निकाल धक्कादायक होता. 97.5% लोकांनी भारतात विलिनीकरणाच्या बाजूने मतदान केले. या निर्णयासोबतच सिक्कीमची राजशाही संपली आणि 16 मे 1975 रोजी सिक्कीम अधिकृतपणे भारताचे 22वे राज्य बनले.